श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार सर्वांना. आज मी बाफला बनवत आहे. तर हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ मी डाळबट्टीसाठी मी दळून आणलं होतं. जाड भरडा हवा आहे. कमी पडेल म्हणून मी जरा अजून घेतलंय. तर ही डाळबट्टी आहे. डाळबट्टीसाठी मी पीठ हे दळून आणलं आहे. गव्हाचं पीठ आहे. थोडा जाडसर भरडा आहे डाळबट्टीसाठी. त्यात आपण जिरे घालूया. ओवा घालायचा आहे. ओवा हा भरपूर घालायचा आहे. जेवढा ओवा जास्त असेल तेवढे चांगले लागतील चव त्याची. मीठ घालायचं आहे. मी जवळ 1 चमचा आणि थोडं जास्त मीठ घातलेलं आहे. खायचा सोडा घालायचा आहे. हा मिश्रण एकत्र करून घ्या. तेल घ्यायचं आहे. गरम करायचं आहे थोडंसं. तेल गरम झालेलं आहे. खूप जास्त गरम नाही करायचं त्याला. असं घालून घ्यायचं. हे व्यवस्थित असं तेल मिक्स करून घ्यायचं आहे. चोळून घ्यायचं आहे चांगलं पिठाला. हे पहा, असं मळून घ्यायचं आहे. हे अगदी चपातीला मळतो असंच मळायचं आहे हे पीठ पण. अगदी चपातीला जसं आपल्याला पीठ पाहिजे असतं त्या साईजच पीठ मळायचं आहे. तसंच मळायचं आहे मळून. हे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे त्याचे. आणि 2 तांबे पाणी घालायचं आहे. तेल घालायचं आहे थोडंसं. आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. तर अशा प्रकारे मी सर्व बॉल बनवून घेतलेले आहे. पाण्यालाही उकळी आलेली आहे. पाणी उकळलं की हे
जे गोळे बनवले ते त्यात टाकून घ्यायचे. तर हे आता अशा प्रकारे टाकून घ्यायचे त्यात. आता हे 15 ते 20 मिनिटं शिजून द्यायचं आहे. अशा प्रकारे शिजलेले आहेत. मी एक कट करून दाखवते तुम्हाला आणि मग बाकीचे थंड झाल्यावर कट करणार आहे. हे बघा, मस्त फुगलेले आहेत. आता याला थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत मी ह्याच्यासोबत लागणारी आपल्याला जी वरण आहे ते बनवायचं आहे. फोडणीचं वरण बनवायचं आहे आपल्याला. तर मी हे काढून घेते आणि मग डाळ शिजायला लावते. मला डाळ शिजवताना ते दाखवतेच मी व्हिडिओमध्ये पुढे. हे जे पाणी आहे हे आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे. याचा वापर आपण डाळ बनवण्यासाठी करणार आहोत. तर मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे. ही मी पावशेर घेतली आहे. तर हिला मी आता धुवून घेते आणि कुकरला लावून शिजून घेते. डाळ धुवून घेतलेली आहे. त्यात थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घालायचं, हळद घालायची. आता हे मी कुकरला लावून देते. हे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर बट्ट्या त्यामध्ये तळून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे मी सर्व बट्ट्या तळून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व बट्ट्या तळून झालेल्या आहे. तर आता मी फोडणीचं वरण करते. डाळ चांगली शिजली आहे. त्याला आता फोडणी देऊन घेऊया. तर फोडणीसाठी लागणार आहे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, किसलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर. कढईमध्ये तेल घालून घेऊया. जिरे घालायचे, लसूण घालायचा आहे. लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा कूटही त्यात घालायचा आहे. लसूण चांगला परतला आहे. आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया. मसाला परतून झाला आहे. त्यामध्ये उकडलेल्या बट्ट्याचं पाणी घालून घ्यायचं आहे. शिजलेली तुरीची डाळही घालायची आहे.
कोथिंबीर घालून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. फोडणीचं वरण तयार आहे. उकळी आलेली आहे. अशा प्रकारे गरम गरम जेवण तयार झालेलं आहे. झटपट मुलांना ताट बनवून द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा डाळबट्ट्या कोणाला आवडतात.